पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश महापौर रवी लांडगेंनी दिलेत. यंदा एल निनो अतितीव्र असल्यानं पाऊसमान कमी राहील असा अंदाज आहे. त्यामुळे महापौरांनी पालिका आयुक्त विजय सूर्यवंशींना पाणी बचतीच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. 25 जूनपर्यंत पाऊस न पडल्यास पाणी कपात करावी लागणार आहे. याकडेही महापौरांनी शहरवासियांचं लक्ष वेधलंय. मात्र पहिला टप्पा म्हणून पालिकेचे स्विमिंग पूल बंद कराव, तसंच खासगी स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर बांधकाम यासह ज्या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होतोय अशा ठिकाणी कारवाईला सुरुवात करा, असंही महापौरांनी पत्राद्वारे प्रशासनाला कळवलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जे पोहण्याचे तलाव असतील किंवा वॉशिंग सेंटर असतील किंवा मोठ्या मोठ्या बांधकामांना लागलेलं पाणी लागतं, जे पाणी ते देण्यात येतं जे पालिकेतर्फे, ते कपात करण्याचा निर्णय आजपासून आपण घेणार आहोत. त्या संदर्भात मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना मी आज निर्देशही देणार आहे आणि पत्रही पाठवलेलं आहे की हे जर आपण पाणी बचत केली तर येणारा पुढचा धोका आपल्याला टाळता येईल आणि आपल्या शहरातील नागरिकांना जे आत्ता पाणी देतोय आपण त्याच पद्धतीने आपल्याला पाणी देता येईल.